अहो थांबा ना, डबा घेऊन जा. धरा ना काय डबा. नको मला दावा तुझा, तिकडे माझं मी काही खाईन आणि तुला जर मला त्रास होत असेल ना मला सोडून दे. अहो पण अरे सोनबाई तू एवढा बोलतोय ना, कायला त्याच्या पुढं पुढं करते, दे ना त्याला सोडून. अहो नाना, असं कसं मी त्यांना सोडून देऊ? मी त्यांच्या बरोबर लग्न केले आणि त्यांना शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलंय. अरे हाच फरक आहे तिच्यात आणि तुझ्यात. अरे नवरा बायको तर भांडणं होत असतात, पण काही वेळेला काय होतंय, नवरा लगेच टोकाची भूमिका घेतो. नवऱ्याने किती टोकाची भूमिका घेतली ना तरी बायको तिच्या निर्णयावर ठामच राहते. कारण तिच्या आई वडिलांनी अशी तिला शिकवण दिलेली असती, सासर हे तुझे घर आहे, त्याच घराला चांगलं सांभाळायचं, नातं जपून ठेवायचं. अहो तुम्ही दोघं जर माझी बाजू घेऊन बोलायचं तर तुम्ही सुनाचीच बाजू घेऊन बोलताय. अरे पोरा तू बायको शिवाय राहू शकतो का? अरे आम्ही दोघं काय तुम्हाला शेवटपर्यंत पुरणार आहे का? बायको तुला साथ देणार आहे. अरे प्रत्येक माणसाला बाईची साथ हवी असते, लग्नाच्या आधी आईच्या रूपात आणि लग्नानंतर बायकोच्या रूपात. अहो तसं नाही हो, त्यांना थोडंसं टेन्शन आहे ना, थोडं रागात आहे म्हणून असे बोलले असतील. अरे बायकोची किंमत आहे ना ती आहे तोपर्यंत कळत नाही. अरे लक्षात ठेव, तरुण पण निघून जातं पण म्हातारपणाला बायको साथ देती.